आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपण शरीराला थंडावा देणारी पेय बनवतो, जसे की आंबील, सोलकढी, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत. त्यामधीलच एक पेय आज आपण बनवणार आहे. नमस्कार, मायाज क्लाउड किचनमध्ये आज आपण मस्त अशी शरीराला थंडावा देणारी सोलकढी कशी बनवायची हे पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण सुरू करूया. कढी बनवण्यासाठी फार काही साहित्यही लागत नाही आणि अगदी झटपट होते. हे मी 1 वाटी ओल्या नारळाचे काप करून घेतलेले आहेत, 1 लसूण पाकळी, अर्धी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे. आता हे सर्व जिन्नस आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला छान वाटून घेणार आहे बारीक. आता या खोबऱ्यापासून आपल्याला सोलकढी बनवण्यासाठी त्याचे दूध काढावे लागणार आहे. त्यासाठी आपण मिक्सरला थोडे थोडे पाणी घालून छान बारीक वाटून घेऊया आणि याचे दूध काढून घेऊया. या पद्धतीने बघा मी मिक्सरला खोबरे छान वाटून घेतलेले आहे. आता आपण याच्यातले दूध काढून घेऊया. त्यासाठी मी एका गाळणीने हे वाटलेले खोबरे छान गाळून घेणार आहे. अगदी याच पद्धतीने आपण हे खोबरे 2 ते 3 वेळा पाणी घालून वाटून घेणार आहे आणि छान असे गाळणीने गाळून घेणार आहे. मी हे मिश्रण गाळण्यासाठी गाळणीचा वापर केलेला आहे. तुम्ही कॉटनच्या कपड्याचाही वापर करू शकता. कॉटनच्या कपड्याने पण हे सुंदर असे गाळले जाते. इथं बघू शकताय आपले मस्त असे नारळाचे दूध काढून झालेले आहेत. इथं मी 2 ते 3 वेळा नारळाचा चव मिक्सरला छान पाणी घालून असं फिरवून घेतला आणि गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता आपले भरपूर असे दूध निघाले. दूध थोडे घट्ट वाटले तर त्यामध्ये थोडेसे पाणी ॲड करून घ्यायचे. वरून पाणी ॲड करावे लागले तर इथे थंड पाण्याचाच वापर करायचा शक्यतो. इथे मी थोडेसे थंड पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथं आपली दुधाची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झालेली आहे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. त्यासोबतच इथं मी 1 छोटी वाटी कोकम आगळ घेतलेला आहे. पळीने जर तुम्ही मापला तर ते 1 ते 1.25 पळी आहे. ते घालून आता व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी थोडीशी साखर घालणार आहे चवीला. साखर घातल्यामुळे आपल्या सोलकढीला एकदम मस्त अशी टेस्ट येते. हे आता व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. साखर, मीठ आणि कोकम आगळ व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. तुम्ही बघू शकता आपल्या सोलकढीला मस्त असा रंग आलेला आहे. त्याची कन्सिस्टन्सी पण एकदम बरोबर झालेली आहे. इथं आपली सोलकढी मस्त अशी तयार झालेली आहे. सोलकढी हे पेय पित्तशामक आहे. सोलकढी पिल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी मदत होते. इथे तुम्ही बघू शकताय आपली मस्त अशी सोलकढी पिण्यासाठी तयार आहे. ही सोलकढी आपण बनवून एक अर्धा ते 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड सोलकढी प्यायला घेतली तर त्याची मजा काही औरच असते. चवीलाही ती 1 नंबर लागते. तुम्हीही या पद्धतीने नक्की करून बघा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.